मात्र प्रशांत ठीक किशोर आहे. यांनी हे सोमेश, सगळे काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. असे सोबत राहा. भाजपचे नेते अतुल भातखळकरजी आपल्या सोबत आहेत. अतुलजी, बिहारच्या या बांकेपूर पोटनिवडणुकीचा निकाल आपण बघतो आहोत आणि प्रशांत किशोर हे विजयी झालेले आहेत. असं म्हटलं जात आहे की वर्षानुवर्षाचा जो भाजपचा हा जो मतदारसंघ होता किंवा हा जो गड होता त्याला एका पद्धतीने सुरुंग लागलेला आहे. नाही, हा पराभव धक्कादायक आहे. याच्याविषयी काही दुमत असायचं कारण नाही. काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांसारखं आम्ही ईव्हीएम मध्ये गडबड आहे वगैरे असंही काही बोलत नाहीये. त्यामुळे माझा पहिला प्रश्न असा आहे की आता प्रत्येक वेळेला निवडणूक आयोगावर शंका घेणारे लोक कुठे गेले? त्यामुळे निवडणूक आयोग यातून निर्दोष सुटला आणि ईव्हीएम सुद्धा यातून निघालं, हा पहिला मुद्दा आहे. आता एक निवडणूक आम्ही हरलो, पराभव आम्ही स्वीकारतो, त्याच्याविषयी काही दुमत नाहीये. परंतु गोरखपूर सुद्धा आम्ही लोकसभा हरलो होतो, बाय इलेक्शन. त्याच्यानंतर युपीत आम्ही निवडून आलो, लोकसभा पण जिंकलो. आणि त्यामुळे एका जत्रेने काही देव म्हातारा होत नसतो, अशी आपल्या मराठीत म्हण आहे. पृथ्वीराज चव्हाणांचं ठीक आहे, त्यांना काँग्रेसवाल्यांना इतरांच्या विजयाचे पेढे वाटण्याचंच फक्त नशिबात त्यांच्या आहे. आणि त्याच्यामुळे आता यातून फार मोठा भाजपला धक्का बसला आणि यातून भाजप आता जनमनातून उतरलेला आहे असं काही समजायचं कारण नाहीये. आम्ही पराभव स्वीकारतो, आत्मचिंतन करू आणि 100% पुन्हा एकदा बिहारचा लोकांचा, जनतेचा विश्वास आम्ही नंतरच्या निवडणुकीत संपादन करू. अतुलजी, आता ज्या पद्धतीने मतदारसंघांच्या पुनर्रचना केल्या जात आहेत, या सगळ्याचा भाजपला फटका बसला असं म्हटलं जात आहे का, किंवा या सगळ्याचा फायदा झाला असं प्रशांत किशोर यांना, असं काही म्हणणं आहे तुमचं? नाही, त्यात कुठली पुनर्रचना झाली? आतापर्यंत अजून पुनर्रचनाच नाही, त्याचं बिलच अजून मांडलेलं नाहीये सरकारने. हीच विधानसभा होती. त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटलं की आम्ही काही काँग्रेस किंवा विरोधी पक्षांसारखं याचा दोष हा ईव्हीएमला, मतदारसंघाच्या पुनर्रचनेला, निवडणूक आयोगाला आम्ही अजिबात देत नाहीये. जनतेने कौल दिलाय, तो आम्ही नम्रपणाने स्वीकारतो. आम्ही आमच्या पद्धतीप्रमाणे आत्मचिंतन करू आणि पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करण्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करण्याचं काम करू. अगदी. अतुलजी, धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी. आणि याचे अपडेट्स आपल्याला